इमॅजिन करा 1990चा आधीचा काळ. इंडियामध्ये फॉरेन कार नाही, फास्ट फूड चेन नाही आणि टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट एखादी कंपनी नाही. आणि आता 2025 आपल्याकडे हे सर्वच आहे. याचं कारण आहे ग्लोबलायझेशन. न्यू इकॉनॉमिक पॉलिसी 1991 जी स्टँड फॉर ग्लोबलायझेशन. ग्लोबलायझेशन म्हणजे अनेक वेगवेगळे देश एकमेकांशी कल्चरली, टेक्नॉलॉजिकली आणि इकॉनॉमिकली जोडून असणे. यालाच म्हणतात ग्लोबलायझेशन. आता सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जगाला एक मार्केट बनवणे हेच ग्लोबलायझेशन. आता इंडिया एक्सपोर्ट करत आहे, इंडिया इम्पोर्ट करत आहे आणि आपल्या इंडियामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येत आहे. हे सर्व एक्झाम्पल आहे ग्लोबलायझेशनचे. तर असं काय केलं या ग्लोबलायझेशननं? चला बघूया. ट्रेड सोपं केलं. इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट हे आधी खूप गुंतागुंतीचं काम होतं आणि आता हे ग्लोबलायझेशनमुळे हे सर्व सोपं झालं. आणि तसंच फॉरेन कंपन्या इंडियामध्ये येऊ शकल्या आणि इंडियन कंपनी सुद्धा हे बार बूस्ट करू शकल्या. आता काही सेक्टरमध्ये तेवढा बूस्ट आला की खूपच. जसं की IT सेक्टर, विप्रो, इन्फोसिस आणि TCS सारख्या या कंपन्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये आल्या. म्हणजे ते इंटरनॅशनली सेवा देऊ शकल्या, सर्व्हिस पुरवू शकल्या. तर आता माझ्या मते डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 1991 मध्ये घेतलेलं हे सर्वात बेस्ट सोल्युशन होतं फायनान्शियल क्रायसिसमधून बाहेर निघण्यासाठी. बाकी याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि असंच कॉमर्सचं नॉलेज मिळण्यासाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज.